28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघात प्रकरणी आता दोषींवर कारवाईसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली असून शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे। या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या पार्श्वभूमीवर संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सुरुवातीला आमदार रोहित पवार यांनी केली। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सुधीर रावसाहेब म्हस्के यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात आज गुरुवारी तक्रार अर्ज दिला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप वरपे यांच्या नेतृत्वात सदरचे अर्ज शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे। तक्रारीनुसार या प्रकरणात VSR वेंचर प्रायव्हेट लिमिटेड ही विमान कंपनी, तिचे संचालक विजय कुमार सिंह व रोहित कुमार सिंह, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय DGCA चे संबंधित अधिकारी तसेच इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे। तक्रार अर्जात आरोप आहे की अपघातग्रस्त विमानाची तांत्रिक स्थिती उड्डाणासाठी योग्य नव्हती, मात्र सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून आणि आवश्यक तपासणी न करता विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप वरपे, महेंद्र शेळके, बापूर अंधवणे, सुधीर म्हस्के, ॲडव्होकेट रमेश गव्हाणे, राकेश कोते, शशिकांत लोळगे, सुरेश आसने, रणजित बोठे, अक्षय गोरडे, निखिल थोरात, ऋतुराज काळे, माजिद पठाण, साहिल सय्यद, सचिन कडू, सोन्याबापू डोंगरे, सदाशिव काडेकर, अनिल शेळके, अमोल कडू, मोबिन शेख, उत्तमराव मते, रिंकू मगर, शुभम बनसोडे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय दिवंगत नेते, आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय अजितदादांचं 28 जानेवारीला त्या ठिकाणी निधन झालं आणि तो विमान अपघात आहे याच्यावर महाराष्ट्रातल्या कोणत्याही नागरिकाचा त्या ठिकाणी विश्वास नाही। सगळ्यांना त्याच्यामध्ये घातपाताचा संशय येतो। आम्ही तिथं घटनास्थळी बारामतीला जेव्हा अजितदादांच्या अंत्यविधीला गेलो तेव्हा त्या ठिकाणी जाऊन आलो आणि जी CCTV द्वारे जी स्थानिक चित्रणं आम्ही बघितली त्याच्यात ते विमान एकदम तिरकं होऊन अचानक खाली गेलं आणि त्यानंतर आमच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आदरणीय रोहितदादा यांनी या घटनेचा सखोल अभ्यास केला। त्यांच्या आतापर्यंत 3-4 पत्रकार परिषदा झाल्या, दिल्लीत झाल्या, मुंबईत झाल्या आणि त्यांनी त्याच्यामध्ये त्या VSR वेंचर प्रायव्हेट लिमिटेडवर आणि DGCA वर काही गंभीर असे आरोप त्या ठिकाणी केले आणि त्याच्यातले अनेक त्रुटी त्या समोर आल्या। असं असतानाही की त्याच्याबाबत कुठलाही गुन्हा या राज्यामध्ये दाखल झाला नाही। मग आम्ही त्या VSRचे जे कोणी लोक असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीकरता इथं शिर्डीला आपले उपविभागीय अधिकारी भारती साहेबांकडे आलो आणि आमचे इथले तालुकाध्यक्ष सुधीर म्हस्के असतील, शहराध्यक्ष महेंद्र शेळके असतील, त्या भागातले शशिकांतजी लोळगे, आमचे कोपरगावचे तालुकाध्यक्ष बापूर अंधवणे, ॲडव्होकेट रमेश गव्हाणे, सर्वच मंडळी असतील, आम्ही सगळे इथं आलो आणि इथले तालुकाध्यक्ष सुधीर म्हस्के यांच्या नावाने आम्ही इथं FIR त्या ठिकाणी घेतली। त्यामुळे आम्ही बघतो आणि त्यानंतर उचित कारवाई करू आणि त्याची पोच आम्ही घेतली। DYSPना आम्ही या ठिकाणी भारती साहेबांना निवेदन दिलं आणि या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे केली। खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर रोहित पवार एक पक्षाचे आमदार आहे आणि आमदार अनेक वेळा त्यांनी मागणी केलेली आहे, तरी सुद्धा महायुतीचं सरकार आहे यामध्ये काही विशेष लक्ष घालताना दिसत नाहीये। कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे? नाही, याच्यामध्ये आपल्या प्रश्नातच याचं उत्तर आहे की रोहितदादांसारखा अभ्यासू आमदार, ज्याचे अजितदादा नुसते नेतेच नव्हते तर काका होते, म्हणजे घरातली व्यक्ती, मागणी करत असतानाही प्रतिसाद दिला जात नाही। मला यावेळेस आपल्या माध्यमातून जनतेला आवर्जून सांगायचं की 2018 साली घाटकोपरला एक असंच प्रायव्हेट विमान त्या ठिकाणी क्रॅश झालं होतं आणि ते उत्तर प्रदेश सरकारचं होतं आणि त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय व्यक्ती नव्हता। ते विमानाचे पायलट होते आणि काही इंजिनियर होते, परंतु ते 2018ला या महाराष्ट्रामध्ये घाटकोपरला उत्तर प्रदेश सरकारचं विमान क्रॅश झाल्यानंतर तेव्हाच्या मुंबई पोलिसांनी त्याच्यामध्ये संबंधित नेत्यांच्या मागणीवरून गुन्हा दाखल केला। मग महाराष्ट्राचाच उपमुख्यमंत्री, आत्ताच्या सरकारचे घटक असलेले उपमुख्यमंत्री आणि तो अपघात बारामतीत झाल्यानंतर मग इतक्या वेळा मागणी करूनही गुन्हा दाखल का होत नाही? म्हणजे 2018ला तुम्ही उत्तर प्रदेश सरकारचे प्रायव्हेट जेट जे अपघातग्रस्त झालं त्याच्यात गुन्हा दाखल केला आणि निग्लिजन्सचा, आणि याच्यामध्ये तुम्ही करत नाही। मग याच्यामध्ये निश्चितच शंका घ्यायला व्हावे आणि आम्ही या रोहितदादांच्या या सगळ्या भूमिकेचं आम्ही त्या ठिकाणी समर्थन करतो। खरं तर आपण जर बघितलं तर अजितदादा हे सध्या सत्ताधारी या महायुतीमध्ये होते, परंतु राष्ट्रवादीचा कोणीही नेता, 1-2 नेते सोडले तर कोणीही असं उघडपणे बोलायला तयार नाही या विषयावरती आणि महायुती म्हणते की चौकशी सुरू आहे। या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहताय? नाही, हा ज्याचा त्याच्या नैतिकतेचा भाग आहे। वास्तविक आम्ही पवार साहेबांचं नेतृत्व मांडणारी इथं असलेले सगळे कार्यकर्ते
आम्ही कुठल्याही सत्ताधारी पक्षाचे त्या ठिकाणी भागीदार नाही. परंतु जे लोक सातत्याने अजितदादांच्या नेतृत्वाखाली सत्तेत होते, ज्यांनी त्या सत्तेच्या माध्यमातून विकास कामाच्या माध्यमातून असेल, नाही तर इतरही कशाच्या माध्यमातून असेल, पदांच्या माध्यमातून असेल, अजितदादांच्या माध्यमातून ज्यांनी लाभ मिळवला, त्या लोकांनी खरं तर याच्यामध्ये प्रकर्षाने दबाव गट तयार करून हा गुन्हा दाखलच करून घ्यायला पाहिजे होता. पण एक अमोल मिटकरी असतील, इद्रिस नाईकवाडे असतील, यांच्या व्यतिरिक्त याच्याबाबत फारसं कोणी त्याच्यामध्ये बोलताना दिसत नाही. आणि ते का त्यांच्यावर दबाव आहे का हा प्रश्नच विचारायची आता आवश्यकता उरलेली नाही, कारण तो दबाव महाराष्ट्राला दिसतोय.